शॉपवर असताना 3 वाजता एक कॉल वाजला लेकाचा. प्लॅन ठरला आणि एक्झिट करायचं झालं 4:30ला. मग काय पेट्रोल पंपावरती बुलेटची टाकी फुल केली आणि निघालो आम्ही वाऱ्याच्या वेगाने. आता कुठे निघालोय अजिबात कोणाला सांगू नका, फक्त माझ्यासोबत चला. सरप्राईज आहे, कोणासाठी आहे काय आहे पुढे जाऊन सांगेनच मी तुम्हाला. खरंच सांगते की इतक्या कमी वेळामध्ये हा प्लॅन आम्ही ठरवलाही आणि तो पूर्ण व्हायलाही आम्ही सुरुवात केली होती. तर वाऱ्याच्या वेगाने जसं मी म्हटलं तसं हायवेवरून आमची गाडी अंतर कापत होती. पोचलो लोणावळ्यामध्ये. लोणावळ्याच्या पुढे जाता जाता बघा एवढं मनामध्ये काय 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 प्लॅनिंग होते, कशाबद्दल आहेत काय आहेत हे तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. हा बघा इथे इतका फोटोशूटचा पॉईंट आहे. तर अमृतांजन जो घाट आहे तिथे इतकं सुंदर लोकेशन आहे. माझा लोक म्हटला थांबायचं का मम्मा, म्हटलं नाही, जिथं जायचं आहे तिथे आपल्याला पोचायचं आहे. कारण दिवस मावळत होता, वेळ निघून जात होता आणि प्रवास लांबचा होता. कमीत कमी वेळेत पोचावं हीच अपेक्षा होती. वेडेवाकडं वळणं पाहून गडबडीमध्ये आणि सांभाळून बरं का बुलेट राईड आमची चालू होती. मध्ये मध्ये जे काही सुंदर सुंदर दृश्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वगैरे ते मी तुम्हाला इथे कॅमेऱ्यामध्ये शूट करून दाखवते. आम्ही पोचलो खोपोलीत. खोपोलीत गेल्यानंतर बघा राईट घेतला तर लगेच इथे हे बॉक्स ऑफिस होतं. फिल्म वर्ल्ड म्हणून ठिकाण आहे. खूप सुंदर बाहेरून देखावे दिसले, पण तुमच्यासोबत सुद्धा ते शेअर करू. सूर्यास्त झाला होता आणि इथून पुढचा रस्ता पटकन संपवायचा हा प्लॅन होता. बघा अंधार पडलाय. आता रस्ताही माझ्याशी बोलायला लागला होता. असं मला भासत होतं की बाई ग, मी घेतलेली जबाबदारी खूप वेळ व्हायच्या अगोदर पार पाडू दे. 20 मिनिटावरती आमचं अंतर होतं जिथे आम्हाला पोचायचं होतं. इथे दिसला केक शॉप. मग केकीजमध्ये गेलो कारण इथलेच केक आम्हाला आवडतात. पटकन सिलेक्ट केला चॉकलेट शॉट केक, त्याच्यावरती टाकलं नाव. आता तुम्हाला सरप्राईज करणारच आहे बघा. कारवाल्यांचा आहे बर्थडे, त्यांना सरप्राईज देण्यासाठी आम्ही आलोय मुंबईला, कारण त्यांना आज मुंबईचं ऑफिस आहे. त्यांच्या इकडे कॉम्प्लेक्समध्ये पोहोचलो तर ऑफिसमधून ते निघायचे होते. मग सरप्राईज समोर जाऊन दिलं. सरप्राईज सरप्राईज दिलेला आहे आम्ही येऊन. हॅपी बर्थडे सगळ्यांकडून. खुश झाले ना कारभारी आमचे बघा. Happy birthday to you. Happy birthday dear papa. Happy birthday to you. फॅमिलीसाठी नेहमीच कष्ट करणारे आमचे हे जेम्स बॉन्ड. म्हटलं चला त्यांच्या आयुष्यातला हा एक क्षण आनंदाने भरून देऊ, नेहमी आयुष्यात राहणाऱ्या सुंदर आठवणींसोबत. आनंदाचा हा क्षण फॅमिलीसोबत सेलिब्रेट झाला. मग थोडीशी पेटपूजा झाली आणि आमचा एक मेंबर जो इथे नाहीये ती नेहमीच आमच्या आठवणीत असते. थोडेसे भावूक झालो आणि हा सीन सेलिब्रेट केला. सो थँक्यू सो मच सोबत आल्याबद्दल माझ्यासोबत.